पहिल्यांदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं त्या मूवीचं मराठी पिक्चर आहे हा. पहिल्यांदा त्या सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक. अतिशय सुंदर मूवी झालेला आहे, पिक्चर झालेला आहे. त्या पिक्चरशी मी पर्सनली का कनेक्ट झाली, माझा ना प्रारब्धावर खूप विश्वास आहे की आपण जे कर्म करतोय, जे प्रारब्ध करतोय, तर मला बरेचदा वाटायचं ना की आम्ही ना लूप, मी एका लूपमध्ये, मी रोज दिवस उगवतोय, रोज मी एक काम करते, रोज संध्याकाळ होतीये, पुन्हा आपण उठतोय, पुन्हा ते काम करतोय. आणि समटाइम्स वी फील लाईक व्हॉट इज दिस हॅपनिंग. मी रोज एका चक्करमध्येच का फिरतीये, इथून कुठेच मी नाही वेगळीकडे जाऊ शकत आहे. मी याच्यासाठी ना मी मधल्या आफ्टर लॉकडाऊन 2 वर्ष छान रिटायरमेंट पण घेतली होती, अगदी ऑफिशियल रिटायरमेंट, की एक ब्रेक. बास, आता आपण 10-12 वर्ष काही जे छोटंसं छान काम केलंय, त्यानंतर आता 2 वर्ष आपण जरा आय गिव्ह अ न्यू चान्स टू माय सेल्फ. आय ट्राईड, आय एक्सप्लोर्ड मेनी थिंग्स. आणि मी पुन्हा माझ्या त्याच क्षेत्रात येऊन उभी राहिले. आणि मला असं झालं, व्हॉट इज दिस. आता आपण ठरवलं होतं ना की आता ते बास झालं माझं जे पूर्वी काम चाललंय, ते आता मला नवीन एक्सप्लोर करायचं, पण पुन्हा मी तिथे येऊन का उभी राहिली. आणि मग हा जो मधला कोविड लॉकडाऊनचा पिरियड होता, त्या काळात खूप मला वाचन करायला वेळ मिळाला. आणि त्यावेळी मला एक दाजी पटेल यांचं प्रारब्ध पुस्तक वाचता आलं होतं. आणि मी ते अगदी 2-3 वेळा वाचलं, टू जस्ट नो मोर अँड मोर अबाउट इट. आणि शब्द तो राहिलेला होता माझ्या मनात की काय हा प्रारब्ध विषय. आणि तिथे मला खूप सुंदर एक्सप्लोर करायला मिळालं होतं त्या बुकमध्ये. तर मला क्रांतीज्योती बघत असताना, पाहत असताना, एक्सप्लोर करत असताना माझा प्रारब्ध मला मिळत होता.